पुढे जाऊया एका राजकीय बातमीकडे। राज्यातल्या राजकारणात आणखी एक उलथापालथ होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची एनडीए सोबत जाण्याची चाचपणी सुरू आहे अशी माहिती कळतेय। एनडीएला थेट पाठिंबा की बाहेरून मदत याची चाचपणी सुरू असल्याची राजकीय वर्तुळात एक चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भातली जबाबदारी सोपवली आहे अशा प्रकारे ही चर्चा आहे। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सध्या आमदार आणि 8 खासदारांची ताकद आहे। खासदार आणि आमदारांबरोबर चर्चा आणि चाचपणी करण्यासाठी पक्षांतर्गत एक मोठ्या नेत्याकडे याची जबाबदारी दिल्याची माहिती कळतेय। सध्या राजकीय वर्तुळातून ही मोठी बातमी आहे। शरदचंद्र पवार पक्षाची पुढची राजकीय वाटचाल नेमकी कशी असणार आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। एनडीए सोबत जाण्यासाठीची चाचपणी सुरू आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे। एनडीएला त्यामुळे थेट पाठिंबा द्यायचा की बाहेरून मदत करायची याची चाचपणी सुरू असल्याची ही माहिती कळतेय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भातली जबाबदारी सोपवलेली आहे अशी ही माहिती कळतेय। सीमा आढे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। सीमा, खरं तर राज्याच्या राजकारणामध्ये उलथापालथ होणारी आणखी एक राजकीय घटना म्हणावी लागेल। शरदचंद्र पवार पक्ष एनडीए सोबत जाण्यासाठी चाचपणी करते असं कळतंय, मात्र थेट पाठिंबा की बाहेरून मदत याची चाचपणी सुरू असल्याचं कळतंय। काय नेमके तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, सर्वात आधी शरदचंद्र पवार पक्षाची बोलणी सुरू होती ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत अजित पवार गटासोबत। मात्र अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्या चर्चा त्या ठिकाणी थांबल्याचं आपल्याला सध्या तरी चित्र जे आहे ते पाहायला मिळते। दुसरीकडे सध्या जी माहिती मिळते, जी अनेक दिवसांपासून पडद्यामागे चर्चा सुरू होती, ती हळूहळू आता पुढे येताना पाहायला मिळते। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे की एनडीएला केंद्रामध्ये आपल्याला बाहेरून पाठिंबा द्यायचा आहे की थेट सरकारमध्ये सामील होऊन आपण त्यांना पाठिंबा द्यायचा आहे। या संदर्भात पक्षांतर्गत वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे आणि सोबतच एका बड्या नेत्याला, राष्ट्रवादी शरदचंद्र काँग्रेस पक्षामधील एका बड्या नेत्याला ही जबाबदारी दिलेली आहे की जे पक्षाचे आमदार आहेत आणि जे खासदार आहेत त्यांच्याशी बोलणी करून त्यांच्यासोबत चाचपणी करा आणि नक्की त्यांचं काय मत आहे हे जाणून घ्या आणि त्यानंतर वरिष्ठ पातळीवरती निर्णय जो आहे तो घेतला जाईल। खरं तर अनेक दिवसांपासून ही चर्चा होती आणि आता या चर्चा आपल्याला पुढे येताना पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे पुढील काही दिवस, पुढील काही महिने अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे। कारण शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता सध्या एनडीए सोबत जाण्यासंदर्भातल्या चर्चा आणि चाचपणीला सुरुवात झालेली आहे। पक्षाचे जे आमदार आहेत, प्रत्येक बैठकीमध्ये शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये शरद पवार असतील किंवा मग सुप्रिया सुळे असतील, त्यांच्यासमोर एकच खंत व्यक्त करतात की आपण जर सध्या आमची कामं होत नाहीये, सरकारमध्ये जर गेलो तर आपली कामं होणार। तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं आहे की सरकार सोबत जायची काही गरज नाही, आपण विरोधात राहून एक चांगली भूमिका घेऊ आणि एक विरोधी पक्षामध्ये आपण स्ट्रॉंग भूमिका घेऊन पक्षाला, सरकारला धारेवरती धरू। पक्षामध्ये दोन मतप्रवाह असताना एका बड्या नेत्याला आता जबाबदारी दिलेली आहे की चाचपणी करा आणि नक्की नेत्यांचं आणि खासदारांचं काय मत आहे ते जाणून घ्या आणि त्यानंतर जो आहे तो निर्णय घेतला जाईल। मात्र सध्याची हीच एक मोठी बातमी आहे की थेट शरदचंद्र पवार पक्ष एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात आपल्या पक्षामध्ये सध्या हालचाल करताना पाहायला मिळत आहे। काय नक्की निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण आता काही वेळापूर्वीच सनम मलिक यांच्याशी देखील बातचीत केली। त्यांचं असं म्हणणं आहे की जर ते आमच्यासोबत आले तर नक्कीच आम्हाला फायदा होईल, आमची ताकद वाढेल, दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या किंवा मग जर ते पक्षात आले, सरकारमध्ये सामील झाले तर ही चांगली गोष्ट आहे, आम्ही याचं स्वागतच करू, अशी आता सकारात्मक प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं सुद्धा दिली जाते। त्यामुळे आता शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते कधीपर्यंत निर्णय घेतात आणि पक्षाच्या नेत्यांची भूमिका आता खूप महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे आमदारांची काय भूमिका असते हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच सीमा, आणखी एक महत्त्वाची यामध्ये सगळे घडामोड आपल्याला लक्षात घेतली पाहिजे। मधल्या काळामध्ये जेव्हा खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य चर्चेमध्ये आलेलं होतं फोडाफोडीच्या राजकारणामध्ये, आणि त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की शरद पवार म्हणतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलं होतं। त्यामुळे काय शरद पवार त्यांचं धोरण आता बदलणार का? एनडीएला थेट पाठिंबा देणार की बाहेरून मदत करणार या संदर्भात आता ही चाचपणी होणार आहे। काय काय नेमकं या दरम्यान काही बैठकांचं आयोजन आहे का? कशा पद्धतीने सगळी चाचपणी होणार आहे? नेमक्या जे खासदार आहेत, एका ज्येष्ठ नेत्यावरही सगळी जबाबदारी सोपवली असल्याचं कळतं आहे। या नेत्या संदर्भात सध्या काय हालचाली सध्या काय घडतात?
सीमा, माझा आवाज आपल्यापर्यंत ऐकू येत असेल तर सध्या एनडीएला थेट पाठिंबा की बाहेरून मदत याची चाचपणी सुरू आहे. काय नेमके या संदर्भातल्या आणखी हालचाली घडतात? काही महत्त्वाच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय का? काय नेमकं सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटात सुरू आहे? नक्कीच जी माहिती सध्या मिळते खरं तर मागच्या 1-2 आठवड्यांमध्ये मागच्या 2 आठवड्यांपूर्वी सुप्रिया सुळे असतील किंवा मग इतर जे पक्षाचे नेते आहेत त्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत दिल्लीमध्ये देखील चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळत होतं. सोबतच आता महाराष्ट्रामधले जे नेते आहेत त्यांच्यावरती जबाबदारी दिली आहे की नेत्यांचं आणि खासदारांचं मत तुम्ही जाणून घ्या. त्यामुळे आता पुढील काळामध्ये ज्या बैठका आणि नेत्यांच्या प्रतिक्रिया आहेत ते खरं तर अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. जेव्हा अशा प्रकारचे ऑपरेशन करायचे असतात किंवा मग मोठा निर्णय घ्यायचा असतो त्याची चर्चा फार माध्यमांमध्ये होत नाही किंवा फार उघडपणे होत नाही. अशा ज्या बैठका असतात त्या गुप्तपणे होत असतात. जी माहिती मिळते असे 1-2 बैठका दिल्लीमध्ये सुद्धा पार पडलेल्या आहेत. एनडीएला पाठिंबा देण्यासंदर्भात किंवा पाठिंबा बाहेरून द्यायचा की थेट सरकारमध्ये सामील होऊन एनडीएला पाठिंबा द्यायचा या संदर्भात 1 ते 2 बैठका पार पडलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडनं मिळते. त्यामुळे आता नेत्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी अर्थात पक्षाकडनं बैठक बोलवली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल किंवा नेत्यांशी कशा पद्धतीने संपर्क साधला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे सीमा, जरूर या सगळ्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून राहा. वेळोवेळी आपण आणखी चर्चा करूया. माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या. तर एनडीए सोबत जाण्याच्या चर्चा आहेत, तथ्य नाही. आमदार रोहित पवार यांनी या सर्व चर्चा आता फेटाळल्यात. 60 वर्ष केवळ भाजपच्या विरोधात लढलेला पक्ष असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. अशी कुठली चर्चा आमच्या पक्षामध्ये चालू नाही आहे, न ती माझ्या कानावर आलेली आहे. तर मला असं वाटतं ही फक्त चर्चाच आहे. त्यामुळे या चर्चेवर लक्ष न देता आज कुठं ना कुठंतरी आमच्या पक्षाकडनं युवांचे, विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, सामान्य लोकांचे प्रश्न जे मांडले जातात त्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे. आणि सरकारला विनंती आहे की आम्ही जे मुद्दे मांडतो त्याला कुठं ना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही. तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे. आज आम्ही सर्वजण एक विरोधातला पक्ष म्हणून, पुरोगामी विचाराचा पक्ष म्हणून, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचाराचा पक्ष म्हणून आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 60 वर्ष भाजपच्या आणि भाजपच्या विचाराच्या विरोधात लढलेला एक पक्ष म्हणून आज फक्त सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्माची भूमिका तिथं मांडत आहोत. सध्या शरदचंद्र पवार पक्षामध्ये 2 गट पडल्याचं समोर येतं आहे. त्यामध्ये एका गटाच्या म्हणण्याप्रमाणे एनडीएला साथ द्यावी असं म्हटलं जातं आहे. त्यामुळे आता 2 गटांपैकी शरद पवार कोणाचं ऐकणारे पाहावं लागणारे एक चाचपणी या दृष्टीनं आता सुरू झाल्याचं कळतं आहे. शरद पवार यांनी आता विरोधी बाकांवर बसण्याची भूमिका जर कायम ठेवली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही आमदार फुटतील अशा प्रकारे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. जर कामं लोकांची करायची असेल तर सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे असा एक मतप्रवाह पक्षामधला सांगतोय. त्यामुळे आता या सगळ्या आमदारांना, खासदारांना पवार कशा प्रकारे थोपवून धरता आहेत का याची उत्सुकता निश्चितच राजकीय वर्तुळात लागली. तर या संदर्भात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. विविध राजकीय प्रतिक्रिया आता यावर उमटू लागलेल्या आहेत. एनडीए सोबत जाण्याबाबत ही चाचपणी सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्यावर या संदर्भातली जबाबदारी सोपवलेली आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा सुरू आहे. तर या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया. अजून कुठे असं कानावर आले नाही की त्यांनी कसले विचार केलेला आहे. हे विचार मीडियामध्ये चर्चेला आहे. त्यांच्याकडून अधिकृत कुठे असा विचार आलेला. त्यामुळे एखाद्या नेत्यांच्या संदर्भात हे भाष्य करणंही चुकीचं आहे. योग्य आणि त्या संदर्भातली भूमिका येऊ द्या, मग आम्ही त्या संदर्भात आमची भूमिका मांडू.